बरं, आज लेकाची फर्माईश पूर्ण करायची आहे. कोणती ते पुढे सांगतेच. त्या अगोदर बेडरूम आवरायला घेतली. बरं, हे ए-बी-सी-डीचं जे बुक आहे ना, त्याच्यातले चित्र बघायला आम्हाला खूप आवडतं बरं का. त्यानंतर बेडरूम आवरली आणि बाहेरचं वातावरण काहीसं असं होतं. ऊन पण आहे आणि थंडी तर खूप जोमतीये. शांभवीला झोप आली होती. तिला झोपी घातलं आणि मग झाडांना पाणी घालायला घेतलं. या इथं गॅलरीत श्रीने कुंडीमध्ये मेथी लावली आणि ती छान उगवली आहे सुद्धा आणि नाताचं कौतुक बघण्यासाठी आजी इथं बसली आहे. 1-2 कामं केली आणि क्लासची तयारी माझी चालू होती रात्रीच्या. तेवढ्यात शांभवी उठली. मग तिला आईकडे दिलं आणि हे जे भांडे आहेत ते मला शूटसाठी लागणार आहेत ते क्लीन करून घेतले, कारण की मला बनवायचे आहेत जामून. मागच्या 5-6 दिवसापूर्वीच तो म्हटला होता की माझ्या मित्राने ना टिफिनमध्ये जामून आणले होते. सो थोडंसं माझ्या लक्षात आलंच होतं. ते म्हटलं की करूया आपण आणि सगळी तयारी झाली आणि माझी तयारी चालू असताना मॅडम किचनमध्ये येणार नाहीत असं होतच नाही. बरं, आता ताजा खवा नाही आहे, त्यामुळे मग मी आता जे प्रीमिक्स असतं त्यापासूनच बनवणार आहे. इथे चाचणी बनवायला ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडीशी विलायची पूड आणि केशरसुद्धा टाकले. त्याची डिटेल रेसिपी हवी असेल तर त्रिकोणावरती क्लिक करा. तिथे व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे. यांनी सुद्धा मला मदत केलेली आहे आणि बघता बघता आमचे जामून तयार पण झाले आणि त्यानंतर मग हे फ्राय करायचे. तर मग मी आता हे तळायला घेत होते, तेवढ्यात एक जामून खाली पडला आणि थोडंसं तेल हातावर पण उडून आलं. अशी कामं करताना खरं तर खूप काळजीपूर्वक करायला हवीत आणि खास करून लहान मुलं घरात असतील म्हणजे शांभवीसारखी, तर त्यावेळी तर आपल्याला जास्तच काळजी घ्यावी लागते. तर हे थंड होऊ दिले आणि त्यानंतर पाकामध्ये टाकलेले आहेत. गोडीला हे कसे झालेत, पाक पिलेत की नाही हे बघण्यासाठी मी ते आईला दिले आणि शांभवी काय म्हणते ऐका. आमच्या शांभवीला किती छान आहे बघ. खाकी काय जेवण झाल्याबरोबर हे ड्युटीला निघून गेले आणि इकडे मी भेळ बनवली आहे. श्री शाळेतून आता येईलच म्हणून आणि आम्हाला दादाच्या येण्याचे वेध लागले होते आणि तो आल्यानंतर चेहरा किती खुललाय बघा आणि मग ही अशी भरत भेट झाली दोघांची आणि त्यानंतर श्रीला हे जामून सर्व केले तर आता खूप आवडले. चला भेट.